लक्षात असेल, कारण तुम्ही 80 धावांचा पाठलाग कराल ती मॅच लक्षात राहणार नाही, पण एक बॉल 6 मारताना तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये राहतं. महेंद्रसिंग धोनीने मारलेला षटकार आजही प्रत्येकाच्या लक्षात राहतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत जिथे कमी बॉलमध्ये जास्त धाबा करायचे असतात, तिथे प्रत्येकाच्या इनिंग लक्षात राहते, एखादी मोठी इनिंग लक्षात राहत नाही. आणि आता इथे पाहायला गेलं मॅचमध्ये आपण वळत आहोत. चला सुशांत, आपण मुख्य व्यासपीठावरती या. मला तर मॅच आपल्याला पाहिजे की नको, कारण कष्टाचं आहे, आपल्याला जरूर घ्यावं लागेल. आणि शर्यत डाबा यांच्या माध्यमातून आपण सामनाबीरचं कुपन मुख्य व्यासपीठावरती देत आहोत. शर्यत डाबा यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी एक स्पेशल नॉन व्हेज थाळी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. सामनाबीरचं कुपन आपण सन्माननीय आदरणीय संजय माने आप्पा यांच्या माध्यमातून आपण देत आहोत मुख्य व्यासपीठावरती. पाहू शकता, म्हणजे ज्याला मिळाले तोच जाऊ शकतो. इथे पाहायला गेलं सुशांत अभिषेक पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इथे झेल सुटला विकास वैरी सारख्या खेळाडूचा. या खेळाडूला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही. इथे पहा आपसूक डोक्यावरती हात गेला. महत्वाची विकेट होती, प्राइजलेस विकेट होती, किमती विकेट होती आणि किमती विकेटचा झेल सुटला. विकास वैरी सारख्या खेळाडूचा तुम्ही झेल सुटला. येणारा काय सांगेल ही विकेट किती महत्वाची होती. पहिला मॅचचा कैलासवासी गणेश कंक स्मृती चषकचा मान ऑफ द मॅचचा मानकरी ठरला सुशांत अभिषेक. मोठा स्ट्रोक पूल केला, बॉल निघून जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो पूलचा पॉवरफुल स्ट्रोक, ह्यूज आणि हाय आणि हँडसम षटकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूयात या षटकाचं, या षटकाराचं दृश्य ऍक्शन रिप्ले मध्ये. पूल केला, पॉवरफुल झाला आणि बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. 6 षटकार. अप्रतिम स्ट्रोक पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळतोय. विकास वैरीच्या माध्यमातून दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली. झेल सुटल्यानंतर लगेच इथे ऍक्शन पाहायला मिळाली. इथे चांगला स्ट्रोक, बॅटचा फेस ओपन केला. टिपिकल पॉवर प्ले शॉट, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर ओव्हर दी हेड. बॉल पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आला दर्जेदार चौकार. विकास वैरी अप्रतिम बॅटिंग करतोय. एक षटकाराला एक चौकार त्याच्या बॅट मधून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या मॅचेस पाहतो आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये इथे पाहायला गेलं तर दर्जेदार बॅटिंग विकास वैरी. झेल सुटल्यानंतर इथे संकेतला आता विचार करावा लागेल का झेल सोडला आणि हा झेल किती महाग ठरतोय. लगेच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक षटकार एक चौकार. हो 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 स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. बिल्डिंग फोर शॉट. इथे पहा बिल्डिंग वरती बॉल मारला. इथे पाहायला गेलं तर अप्रतिम दर्जाचा बॉल. बॉलला पाठवलं इथे षटकारासाठी. इथे 6 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धाबा. धाबा. चांगला बॉल, सरळ बॉल निघून गेला यस्टनच्या पाठीमागे बिहाइंड द विकेट. थोडस फंबल शुभमने चांगला बॉल हाताळला. पहिल्या षटकामध्ये अभि थोडासा महागडा ठरला आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल आपण शुभम शिंगणचा पाहायला गेलं तर डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 18 नंबर क्रमांकाचं जर्सी आपण परिधान केलेला खेळाडू पाहतोय. हो 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 चांगला पहा पदील आले ते दाखवलं होतं. बॉलला रीड केलं होतं. गोशांकीचे एक धाव जरूर मिळेल म्हणून म्हणलं जातं आयुष्य असो क्रिकेट, चांगली माणसं, चांगली पुस्तक आणि क्रिकेटमध्ये चांगले बॉल आधी वाचावे लागतात. इथे पाहायला गेलं तर बॉल वाचण्याचा प्रयत्न झाला, बॉलला रीड करण्याचा प्रयत्न होता, बाहेर बॉल टाकला, त्याला छेडछाडी करण्याचा जरूर प्रयत्न. इथे खरा बॉल. वाईट +1 टोटल 2 धाबा ऍड होताना जरूर पाहायला मिळतील. यस वाईट +1 2 धाबा ऍड होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 22 या आकड्यांवरती. क्षेत्ररक्षण यष्टांच्या पाठीमागे खराब झालं. पहिला बॉल इथे पाहायला गेलं तर
चांगला बॉल हाताला तर शुभमच्या माध्यमातून पहिले 2 बॉल अटॅकच्या सुरुवातीमध्ये एक आली. तिसरा बॉल खराब राहिला, थोडासा आउटसाइड लेग स्टंप बॉल, यष्टीरक्षकाने चूक केली. इथे चांगला स्ट्रोक आहे, बॉल निघालाय, 2 क्षेत्ररक्षकाला भेटत अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय राजू अप्पांच्या बॅट मधून. अप्पांचा विशेल हार्ड आहे आणि येतो इथे अप्पांचा चौकार. चौकाराला इथे बॅटची कड आणि त्यानंतर गोशांकी चित्र. डी झोन मध्ये बॉल गेला, एका दाबाने धावपलक पुढे. इथे पाहायला गेलं तर राजू अप्पांची बॅट थोडीशी शांत झोरू पाहायला मिळाली या मॅच मध्ये. 4 बॉल त्यांच्या माध्यमातून फेस केलेत. बॅटिंग करत असताना 6 धावसंख्या बनवली त्यांच्या माध्यमातून. स्ट्राईक रेट 150चा पाहायला मिळतोय. ओव्हरफुल टॉस बॉल थोडासा पाहायला गेलं तर 7व्या-8व्या स्टंपवरती टाकलेला बॉल, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला घेता आलेलं रिया. त्यानंतर बॅटची इनर एज आणि बॉल गोशांकी क्षेत्र. डी झोन मध्ये जातो. शेवटचा बॉल असेल षटकामधील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26 धाबांवरती आपल्याला पाहायला मिळते. सॉरी, थोडासा धावफलकामध्ये आपण बदल करतोय. 28 धावसंख्या झालेली आहे. आकू टप्प्याचा बॉल होता. अप ट्रॅकर बॉल, हाफ ट्रॅकर बॉल वरती शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बीट होतोय आणि फलंदाज बीट होत असताना डॉट बॉलची सांगता. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आला. 2 षटक समाप्त झालेत. 28 धाबा आहेत. प्रत्येकी गोलंदाजीवरती मायला बॉल. 6 बॉलचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतो. आता ऑन साईडला अतिरिक्त क्षेत्ररक्षक वापरला जाईल, कारण स्ट्रॉंग झोन जर विकास वेरीचा कोणता असेल तर आपल्याला पाहायला गेलं तर लेग साइड पाहायला मिळतो, ऑन साइड पाहायला मिळतो. आणि आता क्षेत्ररक्षण ऑन साइडला अतिरिक्त वापरला गेला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. जो क्षेत्ररक्षक कव्हरला होता त्या क्षेत्ररक्षकाला आता पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला, आणि जो क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला होता तो आता आपण पाहतो लॉंग ऑनच्या दिशेला. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक काव कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, आणि त्यानंतर पाहायला गेलं एक्स्ट्रा कव्हर. इथे बाहेर टाकलाय बॉल, पंचाने दंडित केला. व्हाईट बॉलचा इशारा आला. थोडीशी लाईन खराब राहिली, लेंथ खराब राहिली, दिशाहीन बॉल राहिला. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा नाही. +1 टोटल 2 ॲरो असताना पाहायला मिळतील. व्हाईट +1 30 धाबा, 40-45 धाबा झाल्या. इथे चांगला बॉल, इथे ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह, आणि त्यानंतर पाहायला गेलं गोशांकी चित्र. एकच धाव मिळाल्या बॉलवरती. टोटल 31 रन्स. मोठा स्ट्रोक इथे पाहू शकता. अप्रतिम स्ट्रोक, दर्जेदार, सो इलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार, अप्रतिम बॅटिंग. समोरचा बॉल अगदी ओव्हरपिच बॉल वरती परफेक्ट पाठीमागला पाय वाकवला, त्यानंतर बॉलला पाठवून दिलं. इथे स्लॉट मधल्या बॉलला बिल्डिंगच्या बाहेर 6 धाब्यांसाठी आलाय षटकार. विकास वैरी हंगामध्ये थोडासा फॉर्म मध्ये जगडत होता. KTPL ची स्पर्धा आली, त्या आधीच्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकला. KTPL स्पर्धेमध्ये अगदी अव्वल दर्जाच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव होतं. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर इथे चांगला स्ट्रोक, फटका फसला, बॉल उंच गेला, लॉफ्टेड स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले आणि 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. एका बाजूने स्ट्राईक रोडत होती, एका बाजूने हल्ला होतोय. म्हणजे एकाने मारायचं, एकाने रडायचं, तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे षटक अगदी पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. बॅटची आतली कड, प्ले डाऊन झालेत, फलंदाज बाद. यानंतर होणारी मॅच पहिल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध आपण
चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघाच्या दरम्यान आपण मॅच पाहणार आहोत आणि इथे पाहायला गेलं तर त्यानंतर होणारी मॅच ब गटातील दुसऱ्या फेरीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये तुलसन विरुद्ध मारगुडेवाडी. ब गटातील पहिली मॅच आपण अनाउन्स केली आहे. दुसऱ्या फेरीची मॅच समाप्त झाल्यानंतर आपली मॅच असेल आपण तयार व्हायचं. तुळसण विरुद्ध मारगुडेवाडी या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळेल. विशाल मोरे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अंकुर खोत, वैभव खोत ही जोडी पाहायला मिळेल. इथे खरा बॉल आहे का पाहावं लागेल. जरूर पंच चेक करतील आणि पंचाचा निर्णय काय होतो पाहूया. पंचांचा निर्णय आला इट्स डॉट बॉल. जरूर डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे पाहायला गेलं तर बुलाती है मगर जाने का नहीं, शपल किया है तो वाईट देने का नहीं हा पंचांचा इरादा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा आला. थोडीशी चर्चा झाली. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. एका दबल्या धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक, यॉर्कर बॉल होता. सटीक यॉर्कर, खराब क्षेत्ररक्षण विनोदच्या माध्यमातून एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट असेल राजू अप्पा तर स्ट्रायकरीला पाहायला मिळतील. हाईट कम फाईट ज्यादा राजू अप्पांची पाहायला मिळाली. एज इज अ जस्ट नंबर. वय हा फक्त आकडा आहे म्हणून म्हटलं जातं मैदानात हारलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, मनामधून हारलेला माणूस पुन्हा जिंकू शकत नाही. हे राजू अप्पांना चांगलं माहिती आहे आणि पाहायला लागलं तर राजू अप्पांनी अजूनही प्रयत्न सोडलेले नाही आहेत. इथे स्टेप आउट केलं होतं, पदाला इथे दाखवलं. त्यानंतर पाहायला गेलं तर बॉल अगदी निघून गेला. बॉल इथे यष्टनच्या पाठीमागे डबलची सांगता पाहायला मिळेल. इनिंग समाप्तीचा इशारा आला आणि धावसंख्या झाली 41. 42 धावांचा पाठलाग करायचा टीम शिंगणवाडी टीमला. एक कॅच किती महाग ठरला. एक धावसंख्येवरती झेल सुटला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर एक झेल सुटला. झेल सुटल्यानंतरचा परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. इथे विकासच्या बॅट मधून जवळपास आपण पाहायला गेलं तर झेल सुटल्यानंतर जवळपास 20 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. चला मॅच आपण सुरू करूयात. 42 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी आपण पाहतोय. कराड क्रिकेट असोसिएशन मधली एक भावाभावांची जोडी, अगदी बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळते शिंगणवाडी टीमच्या माध्यमातून. आज पाहायला गेलं तर 42 धावांचा पाठलाग करायचा आणि 42 धावांचा पाठलाग करत असताना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्ट्रायकर एंडला आपल्याला. यानंतर आपण पहिला बॉल सबमरीन राहिला. यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत, जिथे आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. अतिथी देवो भव, महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं काम या व्यासपीठावरती पाहायला मिळेल आणि आपण विनंती करतो. खरं तर बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव
कारगिल बैलाचे मालक सन्मानी आदरणीय संजय अप्पा माने साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती पाहायला मिळतो. शेतकऱ्यांचा खेळ, मर्दानी खेळ आणि इथे पाहायला गेलं तर बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं नाव अगदी कारगिल बैलाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्या व्यक्तिमत्वाने केलं असे महाडगोडवाडी गावचे सुपुत्र संजय अप्पा माने यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती पाहतोय. दर्जेदार काम राहिलं. क्रिकेट खेळत असताना बैलगाडी क्षेत्राची आवड सुद्धा भरपूर त्यांना पाहायला मिळते आणि अंगामध्ये असलेली कला त्यांच्या माध्यमातून जोपासण्याचं काम, शेतकऱ्यांचा खेळ जोपासण्याचं काम आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं. इथे जाऊया पुढे एकदा मॅचकडे, जिथे साजन गोलंदाजी. इथे चांगला स्ट्रोक आहे, खराब क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून. ऑन साईडला बॉल पटका वळवला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर अक्षयकडून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय आणि फंबलिंग पाहत असताना इथे पाहायला गेलं तर आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कोण आहे पहा, रवी हिनोगले साहेब आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अगदी नेहमीच आपल्याला तटी या सकलच्या आतमध्ये पाहायला मिळतात, पण आज थोडासा बदल जरूर केला. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि या मॅचच्या दरम्यान ते परिवर्तन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. धावसंख्या झालेली आहे 2 धाबा. चांगला बॉल इथे लोअर फुल टॉस बॉल वरती आघात मोठा झाला, प्रहार मोठा झाला. दुसऱ्या धाब्याचं कॉलिंग आहे आणि काय होईल मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या पाहायला मिळेल 4 या आकड्यांवरती जरूर पाहायला मिळते. पहिल्या 2 धाबा आल्या होत्या. तिसऱ्या बॉलवरती लोअर फुल टॉस बॉलवरती ऑन साईडला ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळाला. 2 धाब्याने धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला ना तर 4 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 42 धाबांचा पाठलाग करायचा. स्ट्रायकर रेडला आपण अभिला पाहतोय. 9 सगरीला शुभम पाहायला मिळेल. इथे पहा शेवटच्या क्षणी खरं तर मोह बनवला होता. शेवटच्या क्षणी स्वतःला साबरलं, कंट्रोल केला आणि कंट्रोल करत असताना इथे पाहायला गेलं पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. बाहेरच्या बॉलवर छेडछाडी करण्याचा प्रयत्न शुभमचा राहिलेला नाहीये आणि शुभमने खरं तर अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नजर बॉलवरती चांगली ठेवली. त्याने बॉलला रीड केलं होतं. बाहेरचा बॉल आहे, छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. 5 धाब्यांवरती धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळतो. इथे ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची सांगता. गुड लेन स्पॉट वरचा बॉल अगदी वेगाने निघून गेला. इथे अप्रतिम वेग दाखवला आणि वेग दाखवत असताना इथे गती दाखवली आणि संघाची झाली प्रगती. 5 धाबा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी साजनच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. स्पीड स्टार गणेशवाडी संघाचा गणेशवाडी एक्सप्रेस साजन गोलंदाजी वाकवती पाहायला मिळतो. इथे पटका टायमिंग नाही. शॉट में नहीं है, दम रन मिलेंगे कम. मैदानाच्या आतमध्ये घडली थोडीशी धडक. इथे मैदानाच्या आतमध्ये जिथे 1 होती तिथे मिळाला 2. इथे खराब क्षेत्ररक्षण झालं. 2 धाबा कंप्लीट असताना पाहायला मिळतील. म्हणून म्हणलं जातं आयुष्य सोवा बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्वाचा आणि आता महाग ठरू शकतो आणि 1 षटकाचा खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतो 7 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाले. अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर 12 बॉल मध्ये 35 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 12-35 समीकरण. 12-35 समीकरण असताना आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती विकास वैरी आपल्याला पाहायला मिळेल. अष्टपैलूच्या यादीतील एक मोठं नाव विकास वैरी इन ऍक्शन मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला विचार केला गणेशवाडी संघाचा गोलंदाजीचा तर अगदी खोलवर पद्धतीची गोलंदाजी आहे. 5-6 गोलंदाजी संघामध्ये आहेत. यामध्ये नेहमीच राजू अप्पांचा आपण विचार करत असतो गोलंदाजीमध्ये. साजनने पहिलं षटक हाताळलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण विकास वैरीला पाहतोय. दुसरं षटक. पहिला बॉल विकास वैरी राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. इथे फटका टायमिंग नाही प्रॉपर. धाबा मिळतील कमी. इथे पाहायला गेलं तर 1च धाव मिळते या बॉल वरती. एका धाबेने जास्त काही होणार नाहीये. इथे पहाडा बोलावा लागेल चौकार आणि षटकारांचा. इथे पाहायला गेलं तर टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये आणि 1च धाव मिळते या बॉल वरती. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मोठा फटका. स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हाय आणि हँडसम. इट्स मॅक्सिमम षटकार.
अप्रतिम स्ट्रोक अभिशिंगनच्या माध्यमातून दर्जेदार बॅटिंग राहिली आहे. आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण अभिला नेहमी पाहत आलो आणि त्याने चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 14 धाबा फलकावरती. इथे चांगला स्ट्रोक बॅकफूट पंच कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव मिळेल आणि यश पंचांचा इशारा आला. इथे 4 धाब्यांसाठी बॉल निघून गेला. ते क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. क्षेत्ररक्षण खराब होत असताना इथे पाहायला गेलं तर 18 धावा म्हणजे थोडासा बॅलन्स सुद्धा खूप महत्वाचा क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षण करत असताना बॅलन्स समतोल थोडासा साधणं गरजेचं होतं. इथे समतोल ढासळला गेलाय आणि संघाच्या खात्यामध्ये 4 धाबा ऍड असताना आपल्याला पाहायला मिळालं. टोटल 18 धाबा फलकावरती. इथे समोरच्या दिशेला मोठा स्ट्रोक आहे. बॉल निघून जाईल लांबच लांब लांबच लांब आलाय अभिशिंगनच्या बॅट मधून. या षटकातील दुसरा षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. मॅच मध्ये जोखीम पत्कारली. स्वतःकडे कॉन्फिडन्स दाखवला. फटका प्रॉपर पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून दिलं 6 धाब्यांसाठी. टोटल धावसंख्येचा विचार केला तर अगदी धावसंख्या भरकर वाढत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली. या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग केली आहे शिव अभिच्या माध्यमातून. इथे पहा पंचांचा इशाराला डेड बॉलचा. इथे थोडासा लाईनअप मध्ये अडथळा जरूर पाहायला मिळाला. टोटल 24 धाबा. इथे अलंग कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव मिळेल. एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी इथे विचार केला तर 17 धाबांची गरज. बॉलचा विचार केला तर इथे एकच धाव मिळेल. एक पण नाही, एक धाव जरूर मिळेल. इथे पाहायला गेलं तर टोटल धावसंख्येचा विचार केला तर 26 धाबा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. जिंकण्यासाठी 6 बॉल 16 धाबांची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती राजू आप्पा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. शेवटचं षटक. इथे पहा बॅटची कड. त्यानंतर पाहायला गेलं तर जरूर पंचांकडे अपील केली आहे. पंच चेक करतायत. फलंदाज नॉट आउट असेल.
2 बॉल 10 धावांची गरज. नवीन बॅटर मिस्टर अभि. चला यानंतर मॅच साठी आपण विनंती करतोय, आपण तयार राहायचं. तारुक संघ आपण तयार राहा. दोन बॉल 10 धावांची गरज. महत्वपूर्ण बॉल. इथे वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. इथे चांगला फेकी आणि फलंदाज धावाच्या स्वरूपामध्ये बाद. 1 बॉल 10 धावांची गरज. चला टॉस साठी या लगेच. गणेशवाडी हे संघ टॉस साठी या. तारुक संघ आपण टॉस साठी लगेच यायचं प्लीज.